की हा महामार्ग सुरू होतोय पवनार वर्ध्यापासून नांदेड पर्यंत कोणतेही शक्तीपीठ नाही. नांदेड पासून तुळजापूर पर्यंत आत्ता रस्ता अस्तित्वात आहे. तुळजापूर पासून कोल्हापूर पर्यंत नॅशनल हायवे क्रमांक 166 अस्तित्वात आहे. आणि कोल्हापूर पासून गोव्यापर्यंत कोणतेही शक्तीपीठ नाही. फक्त गोव्याला अदानींचं पोर्ट मात्र आहे. त्याच्यामुळं शक्तीपीठाच्या नावाखाली देवदेवतांची नावं महामार्गाला देऊन विदर्भातून थेट गोव्याला अदानींसाठी हा रस्ता फडणवीस साहेब तयार करतायत का, हा आमचा सगळ्यात मोठा पहिला प्रश्न आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शक्तीपीठ महामार्गाची मागणी आतापर्यंत कुणीही केलेली नाही. आणि उलट शेतकरी रद्द करा म्हणून, आमचे सुद्धा हे शेतकरी रद्द करा म्हणून आंदोलन करतायत, रास्ता रोको करतायत. त्यामुळं फडणवीस साहेबांना एवढा 86,000 कोटी रुपयांचा हा शक्तीपीठ महामार्ग का करायचा आहे, हाच प्रश्न आमच्या समोर आहे. जोपर्यंत शक्तीपीठ रद्द होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी शांत बसणार नाही. आज कृषी दिन आहे आणि कृषी दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारलाय आणि जोपर्यंत यश मिळणार नाही तोपर्यंत हे काही शेतकरी इंचभरही मागे हटणार नाही.